बघा काय राहिलं तुमच्याकडे. तुमचं शिक्षण गेलं, रोजगार गेलं. 13 करोड पोरं हे 85 हे ते 85 करोड 5 किलोने. कोरोनामध्ये करोड लोकांना मारलं. शेतीवाले 800 लोक मेले. येतो कोणी? सगळ्यात आतंकवादी हा राहुल गांधी. आणि जो कोणी काँग्रेसचं नाव घेतो ना, हरामखोर लोकांनो मोबाईलमध्ये टाकून बघा. टाका ना, वर्ल्डमध्ये असं तर कोणी आहे का? तर आणि काँग्रेसनं RSSची कोणी स्थापना केली नाही. कोणी आणि कोण राजकारत आहेत महाराष्ट्रात? 31 खासदार, आर्य हत्यारे, यहुदी, मराठा, 2000 टाइम्सने डिक्टेटर, बरोबर आहे. 6 खासदार बाबासाहेबांचे देशद्रोही, बरोबर आहे. तो बघा बीडवाला हरामखोर. एवढी अक्कल नाही. अरे अजित पवार कुठं होता एवढ्या वर्षापर्यंत? धनंजय मुंडे कुठं होता? हां, शिवसेना कोण होय? त्यानंतर आज तुमचं सगळं काय गेलेलं आहे. आणि दादांनो हे बघा, ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन, हां एक नाही सांगितलं. अमृता फडणवीसची बायको म्हणते की सगळ्यांना रजिस्ट्रेशन देऊन टाका. आणि भागवत म्हणतो माझ्या लोखंडाचा आहे, मी 3-3 पोरं करू शकतो. म्हणजे राजकारण म्हणजे वेश्या व्यवसाय. बघा ग्रामपंचायतमध्ये सगळे येतात चारीपाडी. हे जेवढे काही आहेत पार्टीज ही ऑर्डरप्रमाणे चालते की नाही? ते ऑर्डर देतात, ते समाजात येतात. आणि आम्ही शिकलेलो नाही. एक जण म्हणतो रामाच्या नावाने, दुसरा म्हणतो साहेबचा लोखंडाचा आहे त्याला पोरगी पाहिजे, तिसरा म्हणतो अरे ते काय, नुसतं लोकांना मूर्ख बनवायचं. आणि गोरगरीब लोकांचा ग्रामपंचायत, नगरपरिषद, आमदार, खासदार यांनी म्हणजे बरोबर आहे, मनुस्मृती सुरू आहे. ते तुम्ही विचार करा. आता मी सांगायचं काम करतो. त्यानंतर 114 गोंडगोवालीला मारलं नोव्हेंबर 94 बरोबर आहे. 98 घाटकोपरला 11 निरपराध लोकांना मारलं आणि मनोहर कदमला सोडून दिलं. खैलरांजी कांड, पोरीच्या आईचा गुप्तांगमध्ये लाकड टाकलं आणि एक अंध भावानं त्या भावाला मारून टाकलं आणि त्याला आदर्श गाव म्हणून बक्षीस दिलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या गव्हर्नमेंटने. 2002-03चा कांड, 2002-03चं कांडमध्ये लोकराजा कोण होता? गोपीनाथ मुंडे. कोण होता गोपीनाथ मुंडे? त्याला मारलं. एसटीच होता ना, तो पण धनगर होता ना. आणि बघा प्रवीण महाजन आणि प्रमोद महाजन आंबेजोगाईचा एक टीचरचे पोरं आणि एक मुलगी गोपीनाथ मुंडेला दिली. तर मला सांगा, भावाने भावाचं खून केलं ना, तर त्या आईवडिलांची चूक आहे का? त्याला आम्ही आतंकवादी, बलात्कारी, खुनी म्हणायचं का? आणि गोपीनाथ मुंडेला दिलं म्हणून आम्ही त्यांच्या पोरींना आता का आतंकवादी, खुनीच्या पोरी म्हणून समजायचं का? कारण धनगर यांची जात, अहिल्याबाई अवलादांची जात ही सेकंड लार्जेस्ट आहे. यांना बदनाम करायचं आहे. एक चाटतो फडणवीसचं मागून पुढून आणि हा जरांगे चाटतो शरद पवारचं पुढून ना मागून. सगळे तिथे एजंट बसले आहेत ना. आणि तो खुद म्हणतो त्याचा. आणि ते सुप्रभात अरे 3 वर्षाची पोरगी मिळते तेव्हा बोलले. पूर्ण धंदा तोच चाललेला आहे, वेश्या व्यवसायाचा धंदा. आणि अशा पद्धतीने पूर्ण फ्रॉड इलेक्शन झालं. मी विचारतो पुन्हा पोलीस सगळ्यांना, पण लक्षात ठेवा दादांना, तुम्ही तुमच्याही पोरीबाळीवर तोच नंबर येणार आहे. आणि तुम्ही संविधानाने झालेले आहेत. यांचं खोर मोठं प्लॅनिंग आहे. आणि माझ्या पोरांनो निघा, काय बाकी राहिलं तुमचं? तुम्हाला अधिकार आहे. आर्टिकल 19 शिक्षण, रोजगार आणि हेल्थ यासाठी कितीतरी संतांना मारलं यांनी, निजामा मराठांनी. या आतंकवादी संघटनेने कितीतरी लोकांना मारलं. एक संभाजी ब्रिगेड हा शरद पवार, आर्य हत्यारा, 200 पॉईंट हिटलरपेक्षा आतंकवादी. आणि प्रूव्ह केलं मी. बघाच भीमा कोरेगाव. आता बघा इलेक्शन, दोघं मिळून फ्रॉड. दोघांनाही माहीत आहे. स्वतः म्हणतो हा दिल्लीत जाऊन. तर मला सांगा, एक मताचा अधिकार तुमचा संपला म्हणजे लोकशाही संपली का नाही? आता काय शाहू फुले आंबेडकर पैदा होणार आहेत का? हे सगळ्यांना विचारतो. 2च आहेत ज्यांना आपल्या आया बहिणी पोरी ज्यांना भोगासाठी द्यायचं असेल, ते म्हणजे हा शरद पवार आणि फडणवीस. आर्य हत्यारे, निजामी मराठा, हिटलरपेक्षा 200 पटीने आहे का जगात कुठं असं आहे?
मी तुम्हाला विचारतो, तुम्ही शिकले, टाका ना मोबाईलमध्ये. हां, पोरगं झालं तर तो सांगेल. तुम्ही 90% कोण? राक्षसचे औलाद आहे. पोरगं झाला हे ठेवा, पोरगी झालं बी ठेवा. तुमच्या घरात काल निर्णय, आज हे खायचं आणि ते खायचं. आणि ह्या बायका काय करतात? नॉनव्हेज खायला हॉटेलमध्ये. पैशाची काही कमीच नाही आहे. विद्येची देवता सरस्वती, संभाजी महाराज व्यभिचारी होते आणि हे नालायक होते. तुकाराम महाराज पुष्पक विमानाने गेले. बरोबर आहे. विद्येची देवता सरस्वती. आणि कोण बसले आहेत? 50 कोण बसले आहेत बघा? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. बरोबर आहे. आणि हे जे आहेत मराठा, निजामी मराठा, यांचं बी आहे तर तेच बसले आहेत, तेच आहेत ना. उच्चवर्णीच आहेत का नाही? ते पण काही दिलं आहे का? 65 ओबीसी जनगणना केली, हे केलं. त्यानंतर मेल्यानंतर स्वर्गात कोण? शांतीसाठी. आणि मला सांगा, जगामध्ये एवढं टॅलेंटेड कोणी झालेलं आहे का? 32 डिग्री 4 PhD घेऊन आहे का जगात? कुठं असं आहे? माणसाला जगाला 3च वस्तू, अन्न, वस्त्र, निवारा. अन्नवाला देशद्रोही. कृषीप्रधान देश आहे तर शेती लुटायची आणि त्यांचा कायदा आणून. त्यानंतर जगामध्ये बघा, अमेरिकेमध्ये निग्रोज लोकांना आणलं, ते मानवतेत 2दा त्यांनी राष्ट्रपती केलं. तो म्हटला काय की मी ब्लॅक मनी काढतो, आणि त्यांना फायनान्स स्ट्रॉंग 2दा निवडून आले. 10% आहेत. त्यानंतर बाबासाहेबांनी स्वाभिमानाने दिला एकमताचा अधिकार. काय मिळालं तुम्हाला? सगळ्यांसाठी एकच मताचा अधिकार होता. कसं झालं? शिक्षण, रोजगार आणि हेल्थ हे सगळे संपलेले आहेत. तर मी विचारतो, ज्यांना संविधानाला मानणारे लोक आहेत त्यांनी, आणि जेवढे काही पोरं आहेत, तुमचं तर आता खरं नाही ताई आणि माझ्या पोरींनो. बघा बदलापूरचं 3 वर्षाच्या पोरीला बलात्कार करून कापतात, त्यानंतर त्याचे पार्ट विकतात. आणि तो कोण आहे? आर्य हत्यारा. 200 पटीने हिटलरपेक्षा आतंकवादी डिक्टेटर. शिवाजीच्या पुतळ्याचं उदाहरण बघा. किती उदाहरण देऊ तुम्हाला? पुण्यातलं बघा, अग्रवालचं 3 टप्परवाला 800 कोटीचं, त्याचं बायकोचं रक्त देतं सासून. म्हणजे किती, म्हणजे लोकशाही राहिलेली आहे का? आणि हा भुजबळ त्या सावित्रीच्या ठिकाणी तिथं बसला होता. तो कोण? भिड्या मनोहर कुलकर्णी. आणि तो हत्यारा आतंकवादी फडणवीस, आणि मागे खुर्चीवर बसतो. आणि पुणा युनिव्हर्सिटीमध्ये सावित्री ड्रग्स विकतात, आणि तो रवींद्र धागेकर म्हणतो, बघा त्याला पाडलं की नाही? आहे का खरं? आणि एवढे इलिगल कानून केलेले आहेत का तुम्हाला आता त्यांनी सॅम्पल दाखवलेले आहे, लोक घाबरतील म्हणून. तेव्हा आर्टिकल 19च्या याच्याप्रमाणे जेवढे काही SC ST OBC आणि गरीब मराठ्याच्या लोकांनो, हा तुम्हाला अधिकार आहे. आमचं शिक्षण कुठं गेलं, रोजगार कुठं गेलं, पोट भरण्याचं. जन आंदोलन करा, आणि EVMला हटवण्यासाठी जन आंदोलन करा. आणि जे येत नाही ना, आणि यांना झोडपून काढा. काही फरक पडत नाही ज्यांना. कारण हे बघा, स्त्री ही 1 महिन्याची गर्भ असते तेव्हापासून ती म्हणते का मुलगा असो मुलगी, माझा मुलगा मुलगी चांगलं शिक्षण, स्वाभिमानी व्हायला पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? सांगा पोरींनो आणि माझ्या बहिणी, सत्य आहे का? सत्य आहे. आणि हा धंदा 5000 वर्षापासून चालला आहे, तोही आजच चाललेला आहे. मणिपूरमध्ये माझ्या पोरी अजून कापत आहेत, गोल्ड मेडल जोडे हाणतात. कोरोनामध्ये करोड लोकांचं कत्ल केलं आहे. आणि हा तडीपार म्हणतो मी लंकेतून आणून पाकिस्तान, बांगलादेश. किती कन्या आहेत त्याच्यावर ऐकायचं. आणि महाराष्ट्रात आता अशाप्रमाणे झोडपून काढा यांना. बघा, शिक्षणाचे सम्राट, त्यानंतर डिमेन्सचे सम्राट, साखर कारखान्याचे सम्राट, कारखान्याचे सम्राट, कोऑपरेटिव्ह बँकेचे सम्राट, कॉर्पोरेट सेक्टरचे सम्राट, आणि राजकारणाचे सम्राट. काका, मामा, चाचा, चाचा, मावशी सगळे यांचे नात्यागोतातले. 31 खासदार हे आर्य हत्यारे, 2 टाइम्स डिक्टेटर पवार, आणि एकीकडे हा फडणवीस. आणि संभाजी ब्रिगेड यांची आतंकवादी संघटना, आणि याची RSS. बरोबर आहे. 6 बाबासाहेबाचे, तो बघा एक बीडचा. किती मूर्ख बनवतं. अरे काही नाही यांना फक्त त्यांच्याकडनं हुकुमाच्या ऑर्डरनुसार वागतात, आणि पैसा 61 लाख रुपये मिळते एका खासदाराला. तर आमदाराला 12-15 तर मिळत असेल का नाही? मग का पाहायचं आहे त्याला? आणि लोकशाही म्हणजे वेश्या व्यवसाय.
साहेब जे म्हणते ऑर्डरने ते करायचं. आणि काय करायचं? आम्ही गरीब बुद्धे लोक अजूनही तसेच आहोत ना आम्ही. त्यानंतर 4 खासदार एस टीचे. तर आम्ही खोटे आदिवासी. 62मध्ये कतलखाना काढला आहे, 6,000 करोडचा घपला केला आहे आणि सगळे. आणि ती बॉम्बसेफमध्ये बसले आहेत सगळे. आणि हा प्रवीण गेडाम अखिल भारतीय आदिवासीचा आहे आणि राजस्थानमध्ये तेच चाललेलं आहे. आणि हे बॉम्बसेफने ते प्रवीण गायकवाड हे सगळे स्टेजवर बसतात. त्यांनाही तेच पाहिजे आणि यांनाही तेच पाहिजे. या ना, या चॅलेंज देत तुम्हाला. कितीतरी संघटना आहे, शाहू फुले आंबेडकर नावाचं नाही, किती सगळ्या संघटना. आणि त्यानंतर तुम्हाला आता या देशात शाहू फुले आंबेडकर होणार आहेत का? आणि सगळ्यांना मारलं यांनी. बाबासाहेबाचा जीव घेतलं, संभाजी महाराज, शाहू महाराजचं जीव घेतलं. मी तर म्हणतो ना, यांनी फुलेला सुद्धा मारलेलं आहे. संभाजी महाराजला मारलं, शिवाजी महाराजला मारलं, सगळ्यांना मारलं आहे. आणि अशा पद्धतीने एक दहशत तयार करून समाजात, आणि त्याचं सॅम्पल हे होय. घाबरू नका. आणि मी पोलीस कमिशनरला सांगतो आणि SDOला, ते तुम्ही बघा. आता तुम्ही सुद्धा चमडी चोर झालेले आहेत. कशाला भ्यायचं? तुम्हाला अधिकार यांनी दिला आहे ना संविधानाने. आणि आम्ही सांगतो माझ्या भागीदार मोर्चा लोकांनो, आता निघायचं. माझं नाराज आहे. जो कोणी हे करतोय, जेव्हा आमची गव्हर्नमेंट, सगळ्यांना आम्ही जेलमध्ये टाकू आणि सगळ्या प्रॉपर्ट्या तुमच्या छिनाच्या आहे. सगळ्याच्या सगळ्या जे आहेत आज प्रेझेंट, पोलीस कमिशनर असो, SDO असो, करा ना. तामिळनाडू का तुम्हाला कापून काढतील ना. आणि माझ्या लोकांनो, ज्यांना संविधान पाहिजे त्या लोकांनी, कारण आज धंदा खूप चाललेला आहे बुद्धाच्या नावाने आणि संविधानाच्या नावाने. शरम नाही त्यांना. बुद्धाने कधी सांगितलं का मी वास्तव्यवादी आहे? मानवतावादी होता ना. ते मानवता नाही का? काय शिकवलं यांनी? बाबासाहेबांनी संविधानात काय दिलं आहे? हां, हरामखोर लोकांनो, चमडी आणि पैशाचे चोर लोकांनो. आणि अशा पद्धतीने परत आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. आजादी की तिसरे आहे. माझा नारा आहे, EVM को हटाएंगे. EVM को हटाने और हमारे नेक्स्ट जनरेशन के स्वाभिमान के लिए बलिदान करेंगे. 42मध्ये आम्ही लढलो आहे. आम्ही भीमा कोरेगावचं लक्षात ठेवा. आणि माझ्या लोकांनो, चंद्रशेखर आझादला सांगतो, कुणासोबत कॉम्प्रोमाइज करायची नाही. बघा तो अखिलेश यादव 5-5 खासदार आणि म्हणतो 1 सीट. येतात कोणी? आहे सगळे चूप महाराष्ट्रात. फक्त प्रकाश आंबेडकर आणि त्याच्या मुलाला मॅट्रिकसुद्धा होऊ दिलं नाही. त्याच्यासोबत घेतला हा यहुदी शरद पवार, आतंकवादी हिटलरच्या औलादाने, आणि त्याला कॅन्डिडेट दिला आणि तिथं राजीव गांधीला अंगण पाडलं. पूर्ण फ्रॉड इलेक्शन झालं आहे की नाही हे सांगा मला. आणि स्वतः दिल्लीत जाऊन म्हणतो त्याचं वकील 35. तुम्ही का कोणाचे हे झाले आहे का? सगळेचे सगळे का? अरे संविधान म्हणजे सगळ्यांना न्याय दिला ना. काय आहे न्यायासारखा? एक मताचा अधिकार. पण चमडी चोरनं पैशाची लालच. या ना, तो तर मेला अंधश्रद्धावाला, सर्वोदयी मेला. हां, सगळे मेले ते. आता कोणाचा आवाज नाही निघणार. निरंजन टकलेला मारलं, हे आपल्या भावालाच तर मारतात. याला मारलं, हेमंत करकरेला. काय चूक होते बिचाराची? ब्राह्मण होता तो. सगळे बॉम्बस्फोट आणि कोण आतंकवादी सगळे बसलेले आहेत. आणि हे आमचे दलाल मारा या साल्यांना या. आणि विचारा कुठं गेलं म्हणून. आणि जन आंदोलनानं यांच्या घरातून घुसून मारा आणि यांना बॉयकॉट करा. आता यांना बॉयकॉट करा बिलकुल. आणि विचारा माझ्या पोरांनो, तुम्हाला अधिकार आहे आर्टिकल, कुठं गेलं म्हणून आमचं. आणि अशा पद्धतीने EVMच्या बद्दल जन आंदोलन करा दादांनो. आणि हे आजादी किती आम्ही मरायला तयार आहोत EVMवाले. आम्हाला नाही भीती. आणि हा हरामखोर सगळ्यात मोठा आतंकवादी हा राहुल गांधी, हरामखोर गिरगिट. आणि जो पण घेतो काँग्रेसचं नाव, त्यांनी आपल्या आया बहिणींना, पोरींना त्यांच्याकडे गहाण ठेवलेलं आहे. आणि आम्ही स्वाभिमानी आहोत. बाबासाहेबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं. 100 दिवस भेड बकऱ्यासारखं जगणं, एक देऊन सिंहासारखं जगा. मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला आहे. हे बघा, SC STचे सगळे शिकलेले लोक, चाहे नोकरी केलेले हे केले. आणि गुलामाला गुलामीची जाणीव द्या. आणि जर यहुदी, आर्य, हत्यारे, निजामी, मराठे हे जर असतील तर तुम्हाला संविधान किती वाईट असू द्या,
त्यासाठी बलिदान करावं लागलं. कांशीरामने म्हटलं ऐसा भी गोली खाली खाना पड सकता है. आणि बघा एका पुष्प चला दादानो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मरेंगे मिटेंगे, ईवीएम को हटाएंगे, अपने नेक जनरेशन के स्वाभिमान के लिए बलिदान देंगे. आज़ादी की तीसरी लड़ाई.